नमस्कार मित्रांनो, अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपली जे काही सिरीज सुरू आहे शब्दसंग्रहातली, त्याच्यातला आजचा व्हिडिओ दुसरा नंबरचा आहे, जो आपण मनी स्टार्ट केला आहे. जे मनी सुरुवात केली आहे त्याच्यामधला आपला पार्ट कोणता आहे? आजचा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट मी काल सांगितलं 5-7 मनी, आज थोडेसे जास्त मनी घेऊ जेणेकरून तुमची फास्ट रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. आजची पहिली म्हण आहे मित्रांनो, अग अग म्हशी मला कुठे नेशी. म्हण काय आहे? अग अग म्हशी मला कुठे नेशी. आता या मनीचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो मित्रांनो? चूक स्वतः करायची परंतु ती मान्य न करता दुसऱ्याच्या माती मारून निघून जायचं, याला काय म्हणायचं? अग अग म्हशी मला कुठे नेशी. तुम्ही बघा तुमच्या लाईफमध्ये कधी कधी तुमचे काही काही मित्र असतात किंवा कोणी पण असतं, ते काय करतात? चूक स्वतः करायची आणि रूममेट कधी रूमवर राहिलं तर तुम्ही माहित असेल, रूममेट काय कधी काय करतात? चूक स्वतः करतं पण ते मान्य न करता ते चूक तुम्ही केलंय किंवा दुसरं केलंय असं दाखवून काय करतं? मोकळं होऊन जातं. मग याला काय म्हणायचं? अग अग म्हशी मला कुठे नेशी. त्याच्यानंतर तुझी दुसरी म्हण आहे मित्रांनो, अग माझे बाहिले सर्व तुला वाहिले. ही म्हण सर्वात जास्त प्रचलित आहे. अग माझे बाहिले सर्व तुला वाहिले. आता मित्रांनो हे मन कुठे येते माहित आहे का? जेव्हा तुमचं लग्न होईल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी फॅमिलीवाला असेल, लग्न झालेलं वगैरे, जे जॉईंट फॅमिलीने राहतात, मग त्यांच्या घरी जर चुकून भांडण झालं, कधी भांडण झालं तर मग त्या घरच्यांचे जे आई वडील असतात ते आपल्या पोराला म्हणतात की तू ना नुसतं बायकोचं ऐकतोस आहे ना, बायको भाड्याचं असं म्हटलं जातं ना, बायकोचं नुसतं ऐकत असतं असं म्हणत जातं. म्हणजे जो माणूस नेहमी आपल्या बायकोचं ऐकत असतं किंवा आपल्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा जो माणूस असतो, त्याला ही म्हण लागू होते, अगं माझे बाहिले सर्व तुला वाहिले. म्हणजे तो नवरा म्हणत असतो की मी जे काही आहे सगळं ते तुझंच ऐकून ऐकून करतोय, असं त्याचं काय असतं? म्हणणं असतं. मग मन काय? अगं माझे बाहिले सर्व तुला वाहिले, म्हणजे पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी म्हण आहे मित्रांनो, अचाट खाणे मसनात जाणे. काय म्हण आहे? अचाट खाणे मसनात जाणे. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की तो वाईट होतो. मग अचाट खाणे मसनात जाणे याचं मिनिंग काय असतं? की जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये जर अतिरेक झाला, जर तुमच्या खाण्यापिण्यात अतिरेक झाला तर त्याचा परिणाम ऑब्विसली वाईटच होणार आहे ना. तुम्ही वरच्यावर खात आहे परंतु तुमची जे डायजेशन सिस्टम आहे त्याला काम करायला वेळच मिळत नसेल तर त्याचा वाईट परिणाम होणारच आहे. म्हणून म्हटलं जातं की अचाट खाणे आणि मसनात जाणे. 3 म्हण शिकले आपण. अग अग म्हशी मला कुठे नेशी. चूक मान्य स्वतः करायची पण मान्य न करता दुसऱ्याला माती मारायची. अग माझे बायले सर्व तुला वाहिले, म्हणजे काय असतं? पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. आणि तिसरी म्हण होती अचाट खाणे आणि मसनात जाणे, म्हणजे एक जास्त अतिरेक केला खाण्यात तर त्याचा परिणाम काय होतो? वाईट होतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नंतरची म्हण आहे, अटक्याचा सौदा आणि येर झरा 14. शब्द नीट वेगळा बरं का. अटक्याचा सौदा आणि येर झरा 14. आता अटक्याचा सौदा आणि येर झरा 14 ही जी म्हण आहे, या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो? अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे. कधी तुम्ही चुकून ऑफिसमध्ये जा कोणत्या, जसं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, व्हॅलिडिटी ऑफिस, समाज कल्याण ऑफिसमध्ये व्हॅलिडिटी वगैरे काढायची असते बघा. त्यावेळेस तुमचं काम कधी कधी अडलेलं असतो. मग जो काम अडलेला असतो ना, त्याच्यासाठी तुम्हाला अथाग परिश्रम करावा लागते. 5 वेळ 10 वेळ फेऱ्या माराव्या लागते त्या ऑफिसच्या, तरी पण तुमचं काम होत नाही. मग ज्या वेळेस तुमचा जो अडलेला काम आहे तो करण्यासाठी अधिकची परिश्रम घ्यावा लागतं ना, तेव्हा म्हटलं जातं की अटक्याचा सौदा आणि येर झरा 14. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, 18वीसवं दारिद्र्य. काय आहे? 18वीसवे दारिद्र्य. तुम्ही नेहमी जेव्हा जेव्हा तुम्ही कधी ऐकत असाल गावात वगैरे, आमच्या घरी नेहमी 18वीसवं दारिद्र्य राहते असं म्हणलं जातं. आता 18वीसवं दारिद्र्य राहते याचा अर्थ काय असतं? की दारिद्र्य म्हणजे काय असतं? गरिबी. मग ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्यांच्या परिवारामध्ये अतिशय गरीब परिस्थिती असते त्याला काय म्हटलं जातं? 18वीसवे दारिद्र्य आहे ना. आपल्यामध्ये पण काही काही असे लोक असतात ज्यांची परिस्थिती घरीची खूप गरिबी असते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? की तुमच्या घरात 18वीसवं काय असते? दारिद्र्य असते. म्हणजे तुमच्या घरात नेहमी काय असते मित्रांनो? गरिबी असते असं म्हणलं जातं. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, अटक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. मन नीट वाचायचं, अटक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. आता ह्या म्हणीचा अर्थ काय होतो? आता तुम्ही जर शब्द पाहिले याच्यातले तर लॉजिकच लागत नाही. अटक्याची भवानी आणि सापिकेचा सिंदूर म्हणजे काय असतं बा? याचा गोष्ट असं असतं की शुल्क वस्तूसाठी भरमसाठ खर्च करायचा. म्हणजे एखादी गोष्ट लहानशी असते परंतु त्याच्यासाठी काय करायचा? खर्च भयंकर करायचा. त्याला काय म्हणायचं? अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता सध्या कल्चर आहे बर्थडे सेलिब्रेशन. आता मला सांगा, शुल्क गोष्ट आहे, एक एक आणून 5-50 रुपयाचा तुम्ही सेलिब्रेट करू शकता. परंतु तो जर तुम्ही मोठा सेलिब्रेट बर्थडे केला तर सेलिब्रेटच होणार आहे. परंतु काही लोक लहान करता, काही मोठा करता. मग शुल्क गोष्टीसाठी जर तुम्ही भरमसाठ खर्च करता तेव्हा त्याला काय म्हणलं जातं? अडक्याची भवानी आणि सापिकेचा सिंदूर. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो,
अडली गाय आणि फटके खाय. काय आहे? अडली गाय आणि फटके खाय. आता ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये कधी ना कधी येणारच आहे किंवा आली असेल. जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती अडचणीत सापडतो ना, तेव्हा त्याला हैराण केलं जातं. तुम्ही कधी कधी बघा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही अडचणीत असाल, तेव्हा तुम्हाला 4 लोकं पुन्हा जास्त अडचणीत टाकते, पण तुम्हाला सोल्युशन कधी देत नाही. म्हणून म्हटलं जातं, की अडली गाय आणि फटके खाय. आता हे अडली गाय आणि फटके खाय असं काय म्हणलं जातं? जेव्हा केव्हा कधी सपोज कोणती गाय कुठेतरी अडली असेल, आता कुंपवनात खायला गेली आणि ती चुकून तिथे अडकली, तर जो मालक असेल तो तिला मारणार नाही का? मग जेव्हा ती अडली असेल तेव्हा ते फटके खाईल. मग ज्या वेळेस तुम्ही संकटात सापटाल, त्या वेळेस तुम्हाला काय करायला जाईल? लोकं हैराण करून सोडले जाईल. याला म्हटलं जातं अडली गाय आणि फटके खाय. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, अडाण्याची मोडी भलत्यासच गिळी. काय आहे? अडाण्याची मोडी भलत्यासच गिळी. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो, अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली का तिचा परिणाम विपरीत होतो. आता साहजिक आहे, मला सांगा, एखादा अडाणी व्यक्ती आहे आणि तुम्ही जर म्हणलं त्याला विमान चालव, तर तो विमान चालवून कुठे नेऊन ठोकणार आहे तुम्हाला माहितच असेल. मग ज्या वेळेस एखादा अडाणी व्यक्ती असतो जो काहीतरी काम करतो, त्याचा परिणाम काय असतं? वाईट असतं. म्हणून त्याला म्हटलं जातं अडाण्याची मोडी आणि भलत्यासच गिळी. शब्द लक्षात ठेवलं की मन ऑटोमॅटिक लक्षात राहते. त्याच्यानंतर मित्रांनो, अडला हरी गाढवाचे पाय धरी. हे म्हण तर तुम्हाला माहीतच आहे. जशी आताच म्हण मी शिकवलं. अडली गाय आणि फटके खाय, सेम त्याच्याच रिलेटेड आहे ती कोणती? अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. आता ज्यावेळेस आपली परिस्थिती जी वाईट असते, त्यावेळी तुम्हाला मूर्खाचे पाय धरावं लागतं असं त्याचं मन असतं किंवा अर्थ असतो. मग म्हटलं काय जातं? अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. म्हणजे ज्यावेळेस आपली परिस्थिती वाईट असते किंवा अडचण असते आपली, त्यावेळेस आपल्याला मूर्खाचे पाय धरावं लागतात. कधी-कधी आपल्यावर असे प्रसंग येते, की एखाद्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राग येत असतो. परंतु आपली परिस्थिती एवढी खराब होऊन असते किंवा आपली अडचण अशी असते, की त्याच्यामागे आपल्याला जावंच लागतं, है ना? मग अशा वेळेस त्याला काय म्हणलं जातं? अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. आता अजून एक म्हण आहे मित्रांनो, "अति शहाणा त्याचा बैल रिकामा." कोणता आहे? "अति शहाणा त्याचा बैल रिकामा." आता तुम्ही कधी-कधी पाहिलं असेल, काही-काही लोकं आता तुम्ही सपोज प्रिपरेशन करताय. त्या प्रिपरेशन काळामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या स्टेजला आहे, कसा प्रिपरेशन चालू आहे, तुमचं काय आहे. परंतु काही-काही लोकं असतात, स्वतः काही करत नाही, है ना? स्वतःला काही समजत नाही, है ना? स्वतः काही करायचं नाही, पण दुसऱ्याला ज्ञान भरपूर द्यायचं. असे भरपूर लोकं तुमच्या आयुष्यात येतील किंवा आले असतील. मग त्याला काय म्हणलं जातं? "अति शहाणा त्याचा बैल रिकामा." म्हणजे आपण काहीच करायचं नाही, परंतु दुसऱ्याला ज्ञान पाजायचं असं असतं ते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, "अति तेथे माती." हे म्हण कोणती आहे? "अति तिथे माती." मग तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, कोणत्याही गोष्टी जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला, तर त्याचा परिणाम काय असतो? वाईट असतो, वाईट होतो. "अति तेथे माती." आत्ताच ह्याच्या पहिले तुम्हाला एक म्हण शिकवलं होतं. कोणतं? "अचाट खाणे आणि मसनात जाणे." अतिरेक केला खाण्याचा तरी वाईट परिणाम होतो. "अति तेथे माती" म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तरी त्याचा परिणाम काय असतो? वाईट असतो. मित्रांनो, ह्या ज्या म्हणी आहेत ना, त्या जवळपास काही-काही म्हणी ह्या सारख्या असतात. म्हणजे तुम्हाला ते समजून घ्यायचं असतं, की अचाट खाणे, मसनात जाणे. म्हणजे खाण्या रिलेटेड आहे, जास्त खाल्लं तर वाईट परिणाम. अति तिथे माती. मग कोणतीही गोष्ट जर असेल, जे तुम्ही तिथं अति केलं तर त्याचं काय होणार आहे? माती होणार आहे. मग अशा बऱ्याचशा आता जसे अजून अडली गाय, फटके काय आहे ना आणि अडला हरी गाढवाचे पाय धरी याच्यातही फरक आहे बघा. अडली गाय, फटके काय म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्ती जो अडचणीत सापडलाय, तर त्याला हैराण केलं जातं. सेम तसंच अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी आहे ना? तो पण तसंच आहे. आपण जेव्हा आपली परिस्थिती अडचणीत येते, तेव्हा आपले काय होते, मूर्खाचे पाय धरावे लागतात असं म्हणलं जातं. ह्या ज्या काही म्हणी आहेत, त्या सगळ्या म्हणी तुम्हाला एका अर्थाच्या दिसतात. जवळपास मी तुम्हाला 8-10 म्हणी सांगितल्या. "अगं अगं म्हशी मला कुठे नेशी" आहे ना? "अगं अगं म्हशी मला कुठे नेशी." त्याच्यानंतर आहे, "अगं माझे बायले सर्व तुला वाहिले." "अचाट खाणे मसनात जाणे." "18 दारिद्र्य." "अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर." त्याच्यानंतर सांगितलं, "अडली गाय फटके खाय." "अडण्याची मोडी." "भलत्यासच गिडी." त्याच्यानंतर "अडला हरी गाढवाचे पाय धरी." "अति शहाणा त्याचा बैल रिकामा." आणि "अति तिथे माती." अशा प्रकारे आपण 10-12 म्हणी घेतल्या मित्रांनो. एवढ्या जरी तुम्ही 10 मिनिटामध्ये रिव्हिजन केल्या, तरी आता आजच्या 10, कालच्या 5 म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला विचार करा 15 म्हणी तुमच्या होऊन गेल्या. असंच तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा वन बाय वन 10 मिनिटं हेडफोन लावून घ्यायचे, मस्त 10 मिनिटं जेवण करायला बसताना ऐकून टाकायचं. म्हणजे तुमचा टाईमही वेस्ट होत नाही आणि अभ्यास पण होऊन जाते. आहे ना? तर अशा प्रकारे तुम्ही ह्या 10-12 म्हणी ज्या आहेत त्या कंटिन्यू करा आणि याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ पण आपण अजून 10-12 म्हणीने घेऊ. जे कामाकामाच्या म्हणी आहेत ना, मी तेच तुम्हाला सांगतो जे पेपरमध्ये विचारले आहेत. तर रिव्हिजन करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.